दीनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणी पहिले 2 अहवाल आले, तिसरा अहवाल आला की कारवाई। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, पैशांसाठी गरिबांना अडवणं खपवून घेणार नाही, दादांची तंबी। सविसग्राच्या मुंबईवरच्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी, पटियाला कोर्टामध्ये एनआयएकडून ईमेलसह भक्कम पुरावे सादर। मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला भारतामध्ये आणल्यानंतरचा पहिला फोटो समोर। यूएपीए कायद्याच्या अंतर्गत एनआयएकडून तहव्वूर राणाच्या अटकेची कारवाई। एसटी कर्मचाऱ्यांचा उरलेला 44% पगार मंगळवारपर्यंत मिळणार। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, 56% पगार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे अडचण। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यात एकनाथ शिंदेंची बाजी, वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चेमधून काढला तोडगा। महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्याच्या आधी सरनाईकांनी टाळलं संकट। माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे, सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण, तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे खदखद व्यक्त करणाऱ्या मुनगंटीवारांच्या मुखी आता सरकार बदलाची भाषा। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा साखरपुडा, नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित, संपूर्ण पवार कुटुंब एकाच फ्रेममध्ये। गुजरातमधील वनताराच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा स्थापन होणार, ठाण्यामधली जागा सुद्धा ठरली। अनंत अंबानींना प्रकल्प उभारण्यासाठी विनंती केल्याची वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। आयपीएलमध्ये दिल्लीच्या केएल राहुलने बेंगलोरच्या जबड्यामधून विजय खेचून आणला। दिल्लीकडून बेंगलोरचा 6 विकेट्सनी पराभव, राहुलची 93 धावांची झुंजार खेळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।